चाणक्यानं 13 अध्याय लिहिले आणि त्या 13 अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, जवळचीच माणसं सगळ्यात जास्त धोका देत असतात. सगळ्यात मोठं चाणक्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता तेच तुमचा विश्वासघात करतात. आणि चाणक्याचं असं म्हणणं आहे, जो मित्र तुमच्या तोंडावर अतिशय गोड बोलतो, तुमच्या खाण्यापिण्याची काळजी करतो, तो मित्र तुमचा आतून नाश व्हावा असा संकल्प करत असतो. आणि जो मित्र तुमच्या तोंडावर अतिशय स्पष्ट बोलतो, तुम्हाला 2 मिनिटं राग येऊ द्या, पण स्पष्ट बोलणाऱ्या माणसाच्या मनात कपट नसतं, त्याची दुर्बुद्धी नसते. इथून पुढे ह्या कार्यक्रमात बसलेली सगळी तरुण मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला लोक एकल कोंड्या म्हणू द्या, पण मित्र हा अतिशय चांगलाच असावा. एकच वाक्य सांगू का जाऊ? सुदाम्याचं असं म्हणणं आहे, स्वतः सुदाम्याचं वाक्य आहे. सुदाम्या असं म्हणतो, एका बाजूला गोपाळ कृष्ण आहे, एका बाजूला मी आहे, एका गुरुची आम्ही दोघं आहे, म्हणजे आम्ही दोघं भाऊ आहे. एक राजावर बसतो, मी भीक मागतो. त्याची बायको महालात बसते, माझी बायको भाकरी गोळा करते. तो सकाळी जनतेचा न्याय निवाडा करतो आणि मी हातामध्ये चिपळ्या घेऊन भजन करतो. एवढी तफावत आमच्या दोघांमध्ये का असावी? आम्ही तर एका गुरुचे दोघं जण आहे. त्यामुळे सुदाम्याचं असं वाक्य आहे, यदा कदाचित ही गोष्ट माझ्या प्रारब्धात असेल, मी भजन करावं, गरीब राहावं, माझ्या बायकोने गरीब राहावं, ही गोष्ट यदा कदाचित माझ्या प्रारब्धात असेल आणि ती मी भोगतोय, मला कृष्ण मोठा झालाय याचं वाईट वाटत नाही, मी गरीब आहे याच्यामध्ये माझं संचित आहे, माझं क्रियामान आहे आणि माझी प्रारब्ध आहे. पण एक म्हणतो सुदाम्या, यदा कदाचित जर कृष्णासारखा मित्र माझा असेल आणि माझं जर प्रारब्ध संपवलं तर यदा कदाचित ते सोनेरी दिवस माझ्यावर येऊ शकतात. हे सुदाम्याचं वाक्य आहे. आणि सुदाम्याचं नेमकं योगायोगाने हेच घडलं की सुदाम्याला नगरी सोन्याची मिळाली. एक मित्र ज्याचे चांगले, त्याची संगत चांगली, ज्याचा आहार चांगला, त्याचं जीवन चांगलं.